खोपोलीचा सलमान खान ए भाऊ कथा त्याला पाहिजे काय तर गू. अरे तुला गू पाहिजे तर भैया खोपोली आणि घे तुझा गू. तुला काय करायचं आणि नुसतं हे पण मस्त कुठं भेटणार गु त्याच्यामुळे मुली बघायला लागल्या माझ्या अक्षरशः ते पाणी थुकल्या खाली. हे लोक काय बोलते. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सर्व इन्फ्लुएन्सर लोक म्हणजे की जे की आपल्या खोपोलीमधले क्रिएटर म्हणजे जे व्हिडिओ बनवतात ॲज अ प्रमोशन वगैरे सगळं, हे आम्ही सर्व लोक मिळून आता चाललो आहोत एका फार्म हाऊसला पण आमच्याकडे काम आलेलं आहे. आमच्यामध्ये एक छोटा राजन आहे, त्या छोट्या राजांनी ते काम आणलेलं आहे. तर मित्रांनो, ब्लॉग मी थोडा उशिराच घेतला. घरून निघताना मी ब्लॉग शूट नाही केला. मी आता पोचले पाली भाट्यावरती आणि इमॅजिकाच्या पुढे तो फार्म हाऊस आहे. मला नाव पण अजून माहीत नाही आहे. तर आपली 2 मंडळी पुढं गेलेली आहेत आणि अजून बाकीचे मागून येत आहेत. आता मी पाली भाट्यावरती थांबलो आहे कारण आम्हाला अंडी घ्यायची आहे. कारण तिकडं पोपटी, बार्बिक्यू आणि जेवण सगळं होणार आहे आणि फुल मजा येणार आहे. राडा तर होणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. माझ्यासोबत आरू पण आहे, रिया पण आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपली सारथी सुद्धा आहे इथं, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आरू आहे, रिया पण आहे. आरू झोपले. तर अजून पब्लिक येते आपली. तर बघूया आता कुठे राहिलेत ते लोक. मजा येणार आहे जाम. पहिल्यांदा आम्ही कुठेतरी फार्म हाऊसला चाललो आहे, ते पण 1 डे स्टे. आम्ही डायरेक्ट आता उद्या येणार आहे. आज आमचं चेक इन आहे, उद्या चेकआउट आहे. आणि ते पण प्रमोशन, आम्हाला फार्म हाऊसचं प्रमोशन भेटलेलं आहे पूर्ण टीमला. पूर्ण टीमला आम्ही सर्वजण व्हिडिओ बनवणार आहेत प्रमोशनचे. मित्रांनो, फार्म हाऊसचं तुम्हाला मी दाखवेल आहे. तुम्हाला जर फार्म हाऊस जर पाहिजे असेल तर हा ब्लॉग नक्कीच बघा आणि तुम्ही फार्म हाऊसला फिरायला जावा. ओके, खतरनाक क्वालिटी. तर मित्रांनो, आम्हाला अंडी घेण्यासाठी आम्हाला इथे थांबवलं आहे. ऑलरेडी खूप लेट झालं आहे, 4 वाजत आले. 2 वाजता आम्ही लोक निघणार होतो, पण आता वाजले आहेत 4 वाजायला आले. लिटरली 4 वाजायला आले. लोकेशनपासून आम्ही जवळ आहेत. आता काहीतरी 13 मिनटं दाखवतो आहे. तुम्ही दाखवतो बघा, हे बघा लोकेशन बघू शकता. 13 मिनटं दाखवत आहेत. हा रोड आहे इमॅजिका पाली रोड, पाली खोपोली रोड आहे. इथून लोक इमॅजिकाला पण जातात आणि पालीला पण जातात. पुढे जाऊन माणगावला जातात, महाडला जातात, गोवा हायवे लागतो, रत्नागिरीला जातात, कोकणात जातात, सगळीकडे जातात. तर त्या ठिकाणी आम्ही थांबलो आहे, वाट बघतो आहे. क्लायमेट बघा, असं वाटतं पाऊस येणार आहे. पाऊस बघू आता कसा पाऊस येतो ते बघू. ठीक आहे, कंटिन्यू करा आता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आरूची पण झोप झालेली आहे. आरू उठली आता, कारण आम्ही पाली भाट्यावरती थांबलो होतो म्हणून. कोण आहे का मित्रांनो? आपले उर्वरित 2 माणसं आलेली आहेत. काय बाबा, तसे का राईडला चालले आहेत. कसले आलेत हेल्मेट घालून. लाव तिथेच. तर अशा प्रकारे मित्रांनो, आम्ही अंडी आणि चिकन घेतलेले आहेत. तेजस आणि आदिती सुद्धा आलेले आहेत. बघू शकता इकडे हे आदिती आहे, काय नटून आले. तशी काय मोठी मॉडल ही. इकडे तेजस पण ब्लॉग घेतोय. आणि आपण तेच करायचे कामाचं आहे. आपण तेच कामाचे करायचे. जबाबदारी हँडल घेतली ना, करायची पूर्ण. म्हणजे एकट्यावरती लोटायचं सर्व. हा, एकट्यावरती लोटायचं. बरोबर. बघितलं का, हे एकट्यावरती लोटतात. आदिती काय नाही बोलू शकत. हे नशीब तेवढं तरी बरं आहे. मला बोलायला काय ठेवलंच नाही. मित्रांनो, यांना काय बोलायला काय ठेवलं ना. आता आम्ही चाललो, कंटिन्यू करा, मजा येणार आहे. काय कंटिन्यू करा. माझ्यासोबत काय घडलं यार. हिच्यासोबत सीन झालंय. काढायला आणि हे सगळं अंडी दिले, चिकन दिले, मडकं दिले. ते मडकं घेऊन मी फिरते पूर्ण खोपोली. काय म्हणणे मग तुझं? नेक्स्ट टाइम कशी प्लॅन करशील? नेक्स्ट टाइम विश्वास नाही ठेवणार आहे मी. जिथं 3 वाजता बोलवणार ना, तिथं मी 4ला हजर होणार. कारण की मला माहिती आहे सगळे 5ला येणार तेव्हा. चांगली मुली. 3ला 4ला येते, 4चं मला 5ला करते.
कोरियनला भेटतो कोरियनचा आहे. मी सांगतो त्या सुलतानचं सारखा माणूस नाही त्याला पाहिजे काय तर गू. अरे तुला गू पाहिजे तर भैया गू पोलीस आणि घे तुझा गू. मग तुला काय करायचं आणि नुसतं एकटा आणि हिरो दादू म्हणतो होता, मी देतो काढून. निवल बावलट पण आहे. आणि तो अक्षय भाई तो एकटा गेलाय हे पण त्यांना एवढे कुणाला हुशार. कोणाशी ए रिया ऐका ना, आम्हाला फोन केला असता तर आम्ही आरूला सांगितलं असतं तू दे. अरे पण हे पण मस्त कुठं भेटणार आहे गु. त्याच्यामुळे मुली बघायला लागल्या माझ्या अक्षरशः ते पाणी थुकल्या खाली. हे लोक काय बोलते. हे नाही पण लय विचित्र वापर आहे. आणि ह्याच्या पुढं खरंच नमस्कार आम्ही आलोय तुम्ही पण या पण ह्या ग्रुप सोबत चुकून पण येऊ नका बस. हा सगळे अँटिकच आहेत. चला 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 बाय. डेअरी मिल्क बिस्किट चालूच आहे. तर आता आम्ही आरूसाठी बिस्किट आणि काहीतरी चॉकलेट घेणार आहोत. ए पार्ले घेऊ का? तर इकडून लेफ्ट टर्न मारून उमरे गावातून लेफ्ट टर्न मारून हा रोड निघलेला आहे. आरू आता हल्ली इथून एक 800 मीटर वरती आहे. 3 मिनिटं दाखवत आहेत लोकेशन मध्ये मॅप वरती. मित्रांनो तुम्ही बघू शकता की गावाकडं आल्यासारखी फिलिंग झाली आहे. असं वाटतंय गाव ठिकाणीच आम्ही आलोय. चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला ब्लॉग कंटिन्यू करा. ओके आता थोडस. तर आरू सुद्धा आले. आरू यार मामा मामा हाय कर. हाय. आरूनी सुद्धा हाय केलेलं आहे. आणि इथं हिरो लोकांचं शूट चालू आहे. आमच्या ग्रुपमधले अक्षय कुमार आहेत ते. त्यांच्या समवेत कॅमेरामन सुलतान सुनील. तर इथं तुम्ही बघू शकता हे हॉटेल्स आहे आणि हा स्विमिंग पूल आहे. ओ माय गॉड हा बेबी स्विमिंग पूल आहे मित्रांनो. हे लहान मुलांचं स्विमिंग पूल आहे. हे मोठ्या माणसांचं स्विमिंग पूल आहे. तुम्ही बघू शकता. काय म्हणायचं तुम्हाला स्विमिंग पूल बद्दल? पाण्यात मासे. ते चालायचं हे फिल्टरेशन चालू केलंय त्यांनी आता. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा इथे स्विमिंग पूल किंवा फार्म हाऊस वगैरे जर पाहिजे असेल विकेंडसाठी किंवा कधी पण तर तुम्हाला इथं अवेलेबल भेटणार आहे. ए सुलतान फार्म हाऊसचं नाव काय? मित्रांनो मला फार्म हाऊसचं नाव माहिती नाहीये पण मी तुम्हाला सांगेल. उमरे गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथून लेप मारायचे. लेप आल्यानंतर तुम्हाला पुढे आल्यानंतर रोड कच्चा रोड लागणार. कच्चा रोड आंब्याच्या बागा लागणार. बागा लागल्यानंतर तुम्हाला हा फार्म हाऊस भेटणार आहे बघायला. तर तुम्ही बघू शकता. क्लायमेट बघा वातावरण बघा सगळं एकदम खतरनाक आहे. क्वालिटी आहे जबरदस्त. तिकडे आमची सारथी आहे. सारथीला आम्ही तिकडे लावले. हे रूम्स आहेत आणि स्विमिंग पूल आहे. अजून आमची गँग येणार आहे. बघूया मित्रांनो मजा येणार आहे. ओके मजा येणार. अरे देखा बघा मित्रांनो असं वाटतं गोव्याला आले. गोव्याला मजा येते जाम. चला खटक्याच म्हटले रे येणार नाही. त्या पालख्याला फोन लाव ना सिमरन. पालख्यातला फोन लाव ना तो येत असेल तर त्या ह्याच्या सोबत येऊ देत ना. हा हिरो काय केलं तर काहीच नाही पण नुसतं चिडचिड करत बसलाय. शायनिंग करताय. तो आहे 12th ठीक आहे. माझा भाऊ पण मला बोलत होता मी पण येतो. लिओ पण येत होता. म्हणजे नको 12वी अभ्यास कर काय गरज नाही. अरे पण आता वाजले 5 आणि उद्या सकाळी जायचं 10 ला. एवढ्या वेळात काय अभ्यास करणार आहे? आपली मंडळी बसलेत. आनंद भाऊ ए थांबा हिरो आले. हिरो लोक आले. हिरो लोक अक्षदा बोलतात त्याचे दादा पण आलाय. तर दोन्ही 500 आहेत. ऐक ना ग्रुपवर लोकेशन पाठव ना. तर दोन्ही 500 आमच्या वहिनी अंडी घेऊन आले. आदितीने एवढे चांगले कपडे घातले. अंडी चिकन. अरे तुला माहिती का चिकन इथं ठेवलेलं तिने तिच्या ड्रेसला लागलेलं. एक गुड न्यूज है आप सबके लिए. हमारे ग्रुप बहुत ज्यादा ऊपर जा रहा है. हमारे ग्रुप को पाली से आने लेके सब फार्मर्स मिल गए. अरे वा आणि आपल्या खोपोलीचा एक सॅलॉन
परमनंट मॉडेल्स आपण सगळे. काय बोलते का हे माझ्या बायकोची हेअरचं करायचंय, तिला घेऊन जा उद्याच. जा उद्याच घेऊन. हा मी करल ना. फोडले किती फोडले? ऐका ना माझा व्हिडिओ घे ना. हा येऊ दे, घेऊ दे आगे इकडे पुढे पुढे. मित्रांनो बघू शकता एवढी मॉडेल कपडे घालून अंडी हे सगळं घेऊन आले. जाऊ दे, मेहनत आहे पोरगी, तिने सगळं केलंय सकाळपासून. हे तुझ्या 21 तोपाची सलामी आहे तुझ्यासाठी. हा भाऊ तुझ्यासाठी. 4 वाजेपर्यंत हा शपथ मी काय कधी live मध्ये पहिल्यांदा केलंय. 10 सगळ्याला आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे. 10 वाजता आदितीसाठी टाळ्या आदित्यसाठी टाळ्या. अरे याच्यावर हसायला येतंय मला. आदित्यसाठी टाळ्या. हे म्हणजे हे असं कशी वाटते? या अंडी कुठले त्याचं बघा. आदितीने काय केलं असं सापाची अंडी उचलून आणली तर हे कैसे लागलं? ते ऐकते नाहीये ती. अरे मला नाही चालते, खोटं बोलते वाटतं. आणि आपलं अक्षय गावाने सर आठवणबाई सत्त्याण्णव काय आपल्या चॅनलचं नाव काय? प्रांजल बॉक्स 21. प्रांजल ब्लॉग्स 21 ला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. आणि आनंद शिंदे ब्लॉग्स हा यालाही सबस्क्राईब करा, शेअर करा. ऑलरेडी टॉपला आहेत आपण. टॉपचा विषय 7,000 तुमच्या ग्राउंडने आम्हाला सपोर्ट करा. 7,000 सबस्क्रायबर. काहीच नाही बघितलं, फक्त मी अंडी बघितली. घेऊन आले. अंडी फोडून आणली ना. शुभम येणार आहे. किती 1-2 पाटीला असतील, जास्त नसेल. ते आता त्याचा आमलेट करून द्या मला. आमलेट करून दे त्याचा. कोण? इकडचं पाण्यात मला वाटलं उतरलं असतील. परत जर पाण्यात थोड्या वेळाने साई फार्म. साई फार्मला आज विसरक्षे साई फार्म आहे. हा साई फार्म काय. हा तर हे हॅलो अभिमान, आज आम्ही सगळे जवळपास 7 ते 8 जण आलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो. हे माझं हे हाय हॅलो अभिमान आहे. साई फार्मला माझं हाय हॅलो अभिमान आहे. हाय हॅलो अभिमान. आम्ही आज साई फार्मला आलेलो आहोत सगळे. तुम्ही बघता त्या फार्म हाऊस बद्दल काय बोलायचं? इम्रान आहे, तिथे आदिती आहे, तेजस मागे, प्रांजल आहे, फार्म हाऊस बद्दल काय बोलायचं? सुलतान आहे. फार्म हाऊस बद्दल जबरदस्त फार्म हाऊस आहे, आउटस्टँडिंग आहे एकदम. चारी बाजूनी झाडी आहे आणि मध्ये स्विमिंग पूल आहे. आता जसं जसं मॉल बनणार तसं तसं मग पूल मध्ये गर्दी जमणार आणि गर्दी नाही ऐकणार. पब्लिक येण्यासाठी काय काय बोलशील? पब्लिक खरं तर नाही निसर्गाच्या सानिध्यात यायला पाहिजे. थोडा टाइम स्पेंड केला पाहिजे आपण आपल्या फ्रेंड्स सोबत, फॅमिली सोबत. एक क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता तुम्ही इथं येऊन. आणि सगळ्यांनी आवर्जून आलं पाहिजे. आम्ही लोकेशन तर मेन्शन करणार, आनंद तुम्हाला सांगणारच आहे सगळं काही. आणि तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे मला असं वाटतं. चला किचन कुठे आहे मला दादा दाखवा. किचन कुठे आहे? जरा दाखवा. आता तेवढंच राहिलंय. किचन तुम्ही येणं कुठे होऊ शकते? किचन पाहिजे. किचन आहे बघ. मी जेवढी जागा असते ना अख्खा किचन आहे. हे आपण जेवण कुठं करणार? जेवण चुलीवर बनवायचं. इथे बनवा, इथे बनवू ना. अबे इथं चूल लावा लागेल. भाई आम्हाला एक संधी भेटली आणि भाऊच्या बायकोच्या हाताची चव गेला जेवण मी लिहून टाकते वहिनी, म्हणजे करायला ठेवा. आम्हाला वहिनीच्या हाताचं जेवण जेवायचं तर आम्ही जेवणार. मी आज चुलीवरचं जेवण खाऊ घालणार आहेत सगळ्यांना. आणि वहिनी पूर्णपणे घाटी पद्धतीचं जेवण आपल्याला खायला. वहिनी मुंबईचे तर मुंबई पोरांची वहिनी. ऐका ना, इकडे या ना. दाखवा थोडं जरा, त्याच्याकडे दाखवा. कुठली मुलगी ती मुलगीची नाव आहे तिचं रिया आणि ती ग्रुपला ऍड होणार आहे माहिती की नाही? त्याला अजून रिया कोण आहे ते माहित नाही. कोण रिया? अरे एक मुलगी येणार आहे ग्रुपला. आणि ती मुलगी येणार आहे आणि ती 7 वाजेपर्यंत पुराणा आहे ना मुलगा त्याच्यासोबत येणार आहे. अरे ती रिया जी मुलगी समजतो ती वहिनी आहे. पागल. अरे त्याला वाटलं कोणतरी मुलगी येणार रिया नावची. बिचारा आठवर काय मला फुटला चालला पण त्याला माहितीच आहे वहिनीचं नाव रिया. हा पण नाही विसरलो. मला माहित होतं पण नाही, आमचं त्या मुलीबद्दल डिस्कशन चालू होतं, पण ती मुलगी रिया नाहीये. ती वेगळी. हा ती मला जे तो मॉडेल वेगळा. तो मॉडेल ती हिरोईन परफेक्ट आहे तुझ्यासाठी. सिरीज साठी ती परफेक्ट आहे कारण तिची हाईट बीट आणि दिसायला छान आहे. नाही पण तू बोलतोय तो विषय बरोबर आहे आनंद, पण कसं आहे ना आपला सगळा वेळ मला हिरोईन शोधणार. सिरीज काय हिरोला हिरोईन भेटत नाही. त्याच्यातच चाललंय सगळं. आणि ती कोण दुसरी एक बोलला होता ती लवजीची ऍड, तिला काय ऍड करायचं होतं ना आपल्याला. तर दोघी मला असं वाटतंय
पण ठीक आहे, आपण चर्चा करू. जमा करा ना, जमा तर करायचं, जमा करा पब्लिक. आपला विषय टॉपचाच करायचा आहे. जुनी लोक आपण लांब करू. स्वतःहून आम्ही लांब हो, करायची गरज नाही. अगं ठेव ना खाली ते आता. अगं मग कोण? कुठं? आरू बघा तुम्ही मित्रांनो, स्विमिंग पूल मध्ये जायला लागले. बुडवलं पाय. आरू रिया गपचुपुरी उडी मारायला. लगेच पोहोचल तिथे मी. Action बोला, action. बॅग घे मग. हे बोला ना. मी जातोय 1 2 3 बोल, मी आत जातो. हाय हॅलो. हाय हॅलो. आता मी तिकडे येतो आणि मग मी बोलतो, ठीक आहे? हे गार आहे, हे गार आहे. मी येतो, असंच येतो. स्टार्ट केला. हे हा हॅलो नक्षी दिस साईड. वेल मी आता आहे काय गावचं नाव आहे? उमरेगाव. हे हाय हॅलो एव्हरीवन, मी आता आहे उमरेगावच्या फार्म हाऊसमध्ये. साई फार्म त्याचं नाव आहे. अगदी इमॅजिकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर हे फार्म हाऊस आहे. पॉकेट फ्रेंडली फार्म हाऊस आहे. पॉकेट फ्रेंडली हे फार्म हाऊस आहे. आणि इकडे आपण नक्की ते बाईक इकडे दे, इकडे बाईक तो. अरे माई आवाजच नसता आलं. अक्षय बरं आलं ते आवाज दिला, आवाजच नसता आला. पागल औरत. जा परत ठेवतो. स्टार्ट. हे हा हॅलो एव्हरीवन, अक्षय दिस साईड. मी आता आहे उमरेगावच्या फार्म हाऊसमध्ये, साई फार्ममध्ये. इमॅजिकापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे फार्म हाऊस आहे. अगदी पॉकेट फ्रेंडली हे फार्म हाऊस आहे. आपल्या फॅमिलीसोबत, कपल्ससोबत और फ्रेंड्ससोबत तुम्ही इकडे येऊ शकता. तुम्ही इथला व्ह्यू पण बघू शकता. डन. मित्रांनो, पोपटी लावण्यासाठी मी बांबरूस सुद्धा तोडून आणलेला आहे. तर आम्ही पोपटी लावणार आहे. पोपटी लावायची जिम्मेदारी माझ्यावरती आहे मित्रांनो. काय करणार, लावायला तर पाहिजे, कारण भूक जाम लागलेली आहे. करावं लागेल सगळं आपल्यालाच. मित्रांनो बघू शकता आता तुम्ही बघू सर्व शकता. कामं चालू आहेत. वहिनी पण इकडे ब्लॉग शूट करतायत. हे बघा. आणि आम्ही आता आहेत ना, मी तर त्यांचं ऑब्झर्वेशन करणार आहे, हे खरंच काम करतात की नाही. मी इथं सुपरवायझर आहे. व्हिडिओ चालू आहे. या शेंगा आणल्यात आम्ही. शेंगा, वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा शिजलाय का सांगा, दारू पियाला बसलाय पांगा. पोपटी पोपटी मी बनवणार. मी आता इथं फुटले होते. तुम्हाला हे ह्याच्यामध्ये घ्याल का टाकायला? नको. तर मित्रांनो, दही आणि दूध जर एका नमस्कार पिशवीमध्ये मित्रांनो, असेल तर तुम्ही खराब बघू होईल शकता. की नाही? आज आपण आलोय एवढं साई comment मध्ये तुम्ही सांगा यांना comment मध्ये. आपण आलोय. आणि मित्रांनो, आणि हे दूध आहे. दूध आहे. दूध आणि दही जर एकत्र झाल्यावर खराब होतं की नाही तुम्ही सांगा. बर मॅडम सांगतो. तरी तू एकत्रच ठेवलं. दात काढते, नाव खराब करते तू शिंद्यांचा. तर मित्रांनो,
आता तुम्ही बघू शकता की जेवण वगैरे बनवायचं काम चालू झालेलं आहे. पोपटी जेवण, बार्बिक्यू सर्वच चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, त्यासोबत आमचे पाहुणे पण आहेत. पाहुणे मिरची तूच का. सगळेजण एकदम ओके पद्धतशीर काम चालू आहे. हाय अक्षय, ती शाळा. हॅलो. हाय हॅलो. टेन्शन आलंय जेवायला भेटेल का नाही भेटेल. टोटल 3 आयटम बनणार आहे. 3 मधला दादूनी जास्त मीठ टाकून एक आयटम बरबाद केलाय. 2 आयटम उरलेत. जर ते खराब झालं ना बाबा YouTube सोडून दे. आणि आदितीने आमचा डोका खाऊन दुसरा जेवण काय माहिती काय करते गेली होती. तो पण ब्लॉग गेलाय. आता एक काहीतरी बनणार आहे चांगला. आनंदाला बनवणार आहे म्हणून मला माहिती आहे की तो चांगला होईल. म्हणजे मी लाचार शेवटला मला असं वाटतं या अंड्यांवरच भागवायचंय. चिकन चांगलं होईल मला असं वाटतं अंड्यांवर भागवायचंय. मग आता एक काम करू, याला काहीच नाही द्यायचं, फक्त अंडच खात होता. चला मित्रांनो, आपला सेटअप झालेला आहे. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मॅडम. एकदम असं प्रॉपर असं सिनेमॅटिक स्टार्टिंग येतं एकदम. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, मित्र फक्त बघतातच, त्यांना बोल सबस्क्राईब पण करा. आम्ही आता पोपटी लावायचं काम चालू आहे. अरे एक मोठी काठी बघ ग, ही बघा इथं एक माझं काय आहे? की आपल्याला लागणार नाही ना. ही आहे काय? तुझ्या समोर आहे काठी. कागद वगैरे आहे. पान आहेत, कागद का नाही कुठं दिसत. इथनं पेटवा हेच घ्या ना, असे गोळा करून. तिथनं घ्या थोडस गोळा करून. हा घ्या ते गोळा करून पेटवा. आणि
इकडनं पण भेटवा. बरं वाटतं जरा, बरं वाटतं जरा गरम गरम. तर मित्रांनो तर मित्रांनो फायनली इथे पोपटी आपण लावलेली आहे. बघू आता कशी काय पोपटी होते कशी काय नाही. 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत यासाठी. टायमिंग बघा. तर मित्रांनो ही आमची जेवण बनवणारी पोरगी आहे. माझं तुम्ही हे बघू आहे, शकता. जर मला आज चिकन आलं तर मी लगेच एका मुलाला हा बोलणार लग्नासाठी. तर अक्षय आता काय बिन कामाचाच आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो तर कौल चिकन चालू आहे. दादू हाय ए अरे कॉपीराईट येईल तेजस. कॉपीराईट नाही घेणार. असं नाही म्युझिक मग काय करायला लागेल. काय नाही बॅकग्राऊंड व्हॉइस काढता येतो. बॅकग्राऊंड व्हॉइस काढून टाकायचं डायरेक्ट. तर बघू शकता इथं कौल चिकन चालू आहे आणि इकडे सुद्धा हे आणि इकडे जेवण चालू आहे. काय माहिती आता काय करते. फायनली माझी बहीण आहे वाया नाही जाणार 100% शिंदेचं. नाही म्हणून तसं लागतं मग. कसं आता इथं हे होतं तर फायनली झालं तो ऑइली जास्त नाही पाहिजे. हे राहू दे ऑइल जेवढं असेल ना तेवढं चांगलं लागतं. एवढा अरे थांबू तो भाई कशाला नाही करू. ए तर माझी घे धर. तर आता आपण ट्राय करून बघणार आहे. साईडला हो यार. दादू काय करतो जाणार आहे. तर मित्रांनो कौल चिकन आपल्या सुलतान भाईनी बनवलेलं आहे. दादू पण आहे. दादू सुलतान भाई या दोघांची मेहनत आहे कौल चिकनला आणि माझी पोपटीला मेहनत आहे. बघू आता माझी पोपटी तर आता बऱ्यापैकी होत आलेली आहे पण माहित ना आता बघू. मला पियाला पाहिजे. खतरनाक एकदम भारी काय कौल चिकन झालं राव. तर मित्रांनो हा कापलंय राहू दे. तर फायनली मित्रांनो आमची पोपटी आता पहिली लॉन्च होतीये. आनंद शिंदेची मेहनत काय चालले कुठे चालले काय माहिती बघणं गरजेचं आहे मित्रांनो. पोपटी का माझी पिल्लू दी बबडी आनंद काळी 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 चिमणी काळी काळी. हे कसं खायचं अंडा असं खोलून खायचं. एवढंच नाही एवढंच अरे अख्खा खायचं असतं ते. हे दादू दादू रे संपलं नाही रे हात घालून काढ रे. हे वळडू नको माही पोर झोपले. पोपटी खायला हे लाचा शिंद्यांची मुलगी मी आता वाट नाही बघू शकत. बघितलं 12च्या आत खायचंय. 12 नंतर गुरुवार लागतोय 12 नंतर. तर मित्रांनो फायनली पोपटी बघा एकदम खतरनाक काम चालू आहे. बघत राहा बघत राहा बघत राहा. तर मित्रांनो आता आम्ही जेवणाचा प्रकार चालू केलेला आहे. जेवण करून घेत आहे. बघू आता कशा प्रकारे जेवण झालेलं आहे. मी सादित्य शिंदे यांनी मी जेवण बनवलेलं आहे आणि ही बघा कशी काय लिंबू खाते. लिंबू छोटा राजन लिंबू खातोय. खायचं असतं स्किन चांगली होते. तर मित्रांनो अशा प्रकारे रात्रीचे 12 वाजलेत आणि बरीच तर बघूया आता कसं काय. अर्धी आता पब्लिक जेवायला बसली आहे. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू केला आहे आणि आता बाकीचा ब्लॉग उद्या सकाळी होणार आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा. इकडे 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 दाखवत आहे. इकडे दाखवलं इकडे. आनंद व्हिडिओ घेते. नाही 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 नाही. माझी चप्पल हाय तर मित्रांनो
फायनली आम्ही इथे फुल मजा केलेली आहे, फुल धमाल केलेली आहे, खतरनाक मजा आलेली आहे आम्हाला. आम्ही एवढी मजा केलेली आहे तर आम्ही आलोय साई फार्म हाऊसला. मित्रांनो एक नंबर आहे स्विमिंग पूल, तुम्ही खतरनाक सगळं सगळं खतरनाक आहे. फुल मजा आली आम्हाला, मजा आली एकदम खतरनाक. सकाळ सकाळचा मॉर्निंग व्ह्यू तुम्ही बघू शकता. लिटरली ते जे असं वाटतं ना की आपण कोकणात आलोय, नाही वाटत? हे जांभळवीड बघून मला वाटतंय. तर मित्रांनो तर बघूया आपण, नाही का कसं काय विषय आहे. पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल आहे हा उमऱ्या गावचा पूर्ण खिंडी आहे. तुम्ही बघू शकता वातावरण सकाळचं एकदम भारी झालेलं आहे. नाही पागल सारखं करू नका, मस्ती करू नका. मी आधी सांगते, मम्मीशी बोललेत ना फोनवर. मोकळी होते रे. पागल हे नाही वेगळी पावडर ब्लिचिंग आहे. का दाखवा. काय नाही हिने एक गोष्ट सांगते, थांब परत सांग. एक गोष्ट सांगतो. हिने काय केलं असेल, दात जास्त पण सोळच भरले आणि ते सगळ्यांना ओठांवरती लागले बघा कॉलगेट. तसे काही लिस्टिप लावले ते बघा अशी घाणेरडी पोरगी मी आयुष्यात बघितली. आणि एक जनावर मी टाकणार आहे तुझी. एक अरे जनावर वॅसलीन लावले. काही गरज नाही वॅसलीन. आपल्या इथं वॅसलीन कोणाकडेच नाहीये वॅसलीन. हे जा दादू ते जेवणाची टोपण आहे. का गरम करायचं पण लावायला पाहिजे मग. पागल बॉडी लोशन लावून पाडत होत का? ते राहील का? जाण होतं पाय माझे पाय. जाण होतं ना या टॅनिंग सनस्क्रीन. सॉरी सनस्क्रीन बोलायचं होतं, कारण की मग ते पाणी खराब असतं, क्लोरीनचं पाणी असतं. तर आपण जेवढे काळे होते त्यापेक्षा डबल काळे होणार, म्हणून ते लावायचं असतं. तुम्ही काय कुठे केलं ते? मग तो काय तो निला पडेल का काळाचा? तो निला पडेल काळाचा. हे आपला लुक दाखव ना बाबा. चालत जाताना टॉवेलचं तेल. हे बघा असते. ये ए मला तेव्हा आठवलं. ए बंद करू नाही, थांब बंद करू नको. ये भाऊ कदम पण आहे. नाच काय गो कशी मी नाचू. जुली गो जाई मी मुंबईच्या शहरात फुलांचा योजेला आणि जुली गो देख हा जुली गो देख मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवी. हो हो लुंगी वरती ना सुटी दिलं राजाची राणी करताना लुंगी. तर मित्रांनो ही रील्स आम्ही बनवणार आहे. आम्ही दोघं बहीण भाव. ओके आम्ही दोघं बहीण भावांची व्हायरल जाणार आहे, एकदम टॉप लेवलला जाणार आहे. नाचणार आम्ही किती वेळा तरी आम्हाला रील्स घ्यायला लागलं तरी फोटो काढ ना माझा. चालेल. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्वजण दुपारचं जेवण करत असताना आता आमचा घरी जायचा टाइम झालेला आहे आणि तो माणूस तिकडं झोपलेला आहे. तुम्ही बघू शकता ते बघा तिकडं. तर आता काय ब्लॉग एंड करत आहेत आम्ही. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ब्लॉग एंड करत आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि भरभरून लोकांना पाठवा. ठीक आहे, चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपल्या साई फार्म हाऊसला भेट द्या उमरे गावामध्ये, जे की इमेजिकापासना फक्त आणि फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आणि खोपोलीवरून 20 मिनिटाच्या अंतरावरती. तर चला बाय बाय बाय. अरे बाय कर. बाय बाबा बाय बाय बाय. चला.